जानेवारी महिना संपू लागला की पंख्याचा स्पीड वाढू लागतो. उन्हाळ्यात रात्रंदिवस फिरणारा पंखा हा नेहमी उलट्याच दिशेने का फिरत असतो? मी कोणत्या पंख्याबद्दल बोलत आहे? सिलिंग फॅन म्हणजेच छतावरील पंखा. छतावरील पंखा जो असतो तो नेहमी घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरत असतो. बघा, ही घड्याळ आहे. घड्याळाचे काटे जर ह्या दिशेने फिरत असतील तर पंखा जो असतो छतावरील तो उलट्या दिशेने फिरतो. याचे कारण बहुतेक लोकांना माहीत नसते. चला तर मग जाणून घेऊया या मागची कारणे काय असतील. मित्रांनो, भारतात आणि इतर ठिकाणी सहसा छतावरील जे पंखे असतात ज्याला सिलिंग फॅन म्हणतो आपण, हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. मग त्यामागची कारणे अनेक आहेत. तांत्रिकदृष्ट्या जर बघितले तर सिलिंग फॅनच्या मोटरचे डिझाईन व फॅनच्या ब्लेडचा अँगल यासाठी महत्त्वाचा असतो. परंतु ऋतूनुसार फॅनची फिरण्याची दिशा कोणती असावी आपल्याला हे माहीत नसते. कारण की जे पारंपरिक सिलिंग फॅन असतात ते फक्त एकाच दिशेने म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरण्यासाठी डिझाईन केलेले असतात. तर मग आपण सर्वात पहिले बघू उन्हाळ्यासाठी फॅनची फिरण्याची दिशा कोणती असावी. उन्हाळ्यात फॅन कोणत्या दिशेने फिरायला हवा? उन्हाळ्यात जो सिलिंग फॅन असतो हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला हवा. उन्हाळ्यात सिलिंग फॅन जो असतो तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला हवा. तो का? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पंखा फिरल्यास तो काय करतो? डाऊन ड्राफ्ट तयार करतो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर पंखा फिरला तर तो डाऊन ड्राफ्ट तयार करतो आणि हवा जी असते ती जमिनीकडे ढकलली जाते. हवा जी असते ती जमिनीकडे ढकलली जाते आणि जेणेकरून खोलीत थंड हवा निर्माण होते. उन्हाळ्यात काय होतं? पंखा जो असतो तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने का फिरतो? हवेचा डाऊन ड्राफ्ट तयार करण्यासाठी. हवेचा डाऊन ड्राफ्ट तयार केला की खोलीत जी हवा असते ती थंड हवा तयार होते. याच्या विरुद्ध असतं ते हिवाळ्यात. हिवाळ्यात फॅनची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच ठेवली जाते. हिवाळ्यात पंख्याची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या दिशेने असायला हवी. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने सहसे पंखे क्वचितच फिरतात. परंतु हिवाळ्यात देखील पंख्याची फिरण्याची दिशा असते. हिवाळ्यात छतावरील पंख्यांना घड्याळाच्या दिशेने म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर हिवाळ्यात पंखा फिरवला तर काय होईल? हिवाळ्यात छतावरील पंख्यांना घड्याळाच्या दिशेने कमी वेगाने फिरवावे लागते, जेणेकरून अप ड्राफ्ट तयार होईल. अप ड्राफ्ट म्हणजे काय होईल? छतावर जी गरम हवा अडकलेली असते, उबदार हवा असते, ती खालच्या दिशेने जाईल आणि जी थंड हवा असेल ती वरच्या दिशेने खेचली जाईल. वरच्या दिशेने ज्यावेळेस थंड हवा खेचली जाईल आणि गरम हवा जी आहे ती खालच्या दिशेने फेकली जाते. म्हणजेच छतावर अडकलेली गरम उबदार हवा खोलीभोवती फिरण्यास मदत होते. याला म्हणता अप ड्राफ्ट ऑफ द एअर. आणि जर समर सीझन म्हणजे उन्हाळ्यात बघितलं तर याला म्हणता डाऊन ड्राफ्ट ऑफ द एअर. आपला हा जो पारंपरिक पंखा असतो, जे ट्रॅडिशनल फॅन्स आहेत घरातले, त्यांची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी रिमोट किंवा स्विच नसतो. हे फॅन जे आहेत ते एकाच दिशेने फिरत असतात. पण आता जे बहुतेक आधुनिक फॅन आलेले आहेत बाजारात ते रिमोटच्या सहाय्याने किंवा पंख्याजवळ असलेल्या स्विचच्या सहाय्याने त्यांची दिशा बदलता येते. तर मग आपल्याला पंखा उन्हाळ्यात उलट्या दिशेने का फिरतो आणि हिवाळ्यात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने का फिरतो याची कारणे समजली. पहिलं कारण आहे, उन्हाळ्यात पंखा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो आणि खोलीत थंड हवा जमिनीकडे ढकलतो. या विरुद्ध हिवाळ्यात पंखा घड्याळाच्या दिशेने फिरतो आणि खोलीतील जमिनीवरील थंडी हवा वर खेचतो आणि छतावरील गरम हवा खाली ढकलतो. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब